वारीत काय मिळतं वारीतून आपल्याला, तर वारीतून समतेचा विचार मिळतो की जो आपल्याला संविधानाने पण दिलेला आहे, आणि तोच विचार आपल्याला तिथं मिळतो. मानवतेचा विचार मिळतो आणि भेदभाव नाही, मुळात स्त्री पुरुष हा भेदभाव नाही वारीमध्ये. कारण आपल्याला एक स्त्री संतांची सुद्धा परंपरा आहे आणि ती सुद्धा वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय जिजाऊ, जय भारत. आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना रामकृष्ण हरी असं म्हणणार आहे. आश्चर्य वाटलं ना? पण आज आता आपल्याकडं दोन्ही पालख्या, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दोन्ही पालख्या आज पुण्यामध्ये आहेत. काल तुकाराम महाराजांचं प्रस्थान झालं, ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान झालं आणि दोन्ही पालख्या आता पंढरीच्या वाटेवर पुणे मुक्कामी आहेत. वास्तविक 2 वर्ष करोना महामारीमुळं पालखी आणि वारी झालेली नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज या मॅडम एकदम वारीवर का बोलत आहेत, पण त्याचं कारणही तसंच आहे. कारण आपण वारीला एवढा मोठा समाज जातो आणि हा सगळा समाज कोण आहे असा जर आपण विचार केला तर हा पूर्ण समाज हा शेतकरी समाज आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इथं सगळ्या भागातून हा जो वारकरी समाज आहे हा बहुसंख्येने नाही पूर्ण संख्येने म्हटलं तरी चालेल की शेतकरी समाज आहे. पेरण्या वगैरे झाल्या की वारीचं वेध सगळ्यांना लागतात. आता ही वारी सुरू कधी झाली तर ह्याला आपण सांगितलं जातं की 700 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वरांना 750 वर्ष झाली आणि ज्ञानेश्वरसुद्धा विठ्ठल भेटीला जात होते. मधल्या काही काळामध्ये ती परंपरा खंडित झालेली आपल्याला दिसते आणि 400 वर्षापासून म्हणजे संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज तर ह्यांनी ज्ञानेश्वर आणि तुकाराम या दोघांच्या पादुका घेऊन वारी सुरू केलेली आहे. हा इतिहास आहे. आणि काही काळ संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे एकत्र वारी चालू होती आणि नंतर काही जसा समाज वाढू लागला तसं ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची वारी ही पालखी ही वेगळी झालेली आहे. वास्तविक पाहता वारीला का जायचं हा प्रश्न आपल्यासारख्यांना पडणं साहजिक आहे, परंतु वारकरी संप्रदायाला तो पडत नाही. कारण सगळ्यांना वर्षभर सगळेजण शेतकरी कष्टकरी समाज हा काम करत असतो. बायका ह्या पूर्णपणे घरकाम किंवा शेतातलं काम करत असतात आणि मग एक आषाढी वारी आणि कार्तिकी वारी आणि चैत्रवारी, वास्तविक या 3 वाऱ्या पंढरपूरच्या मोठ्या आहेत. पण त्यातल्या त्यात आषाढी वारी ही पूर्ण पायी चालत जाणारी वारी आहे. ही आळंदी आणि देहूपासून 18 दिवसांची वारी आहे. 18 दिवस पंढरपूरला पोचायला लागतात. तर हे सगळं करत असताना की वारी का करायची हा प्रश्न वारकऱ्यांना कधीच पडत नाही. कारण त्यांना विठ्ठल भेटीचा आनंद घ्यायचा असतो. ते भक्ती रसात डुंबून गेलेले असतात आणि जे माळकरी असतात, माळ धारण करणारा जो माळकरी असतो तो वारकरी असतो. आता वारकरी संप्रदायामध्ये वारकरी या शब्दाचा काय अर्थ आहे असं जर पाहिलं तर आळंदी ते पंढरपूर हा वारी करणारा किंवा पंढरपूर ते आळंदी वारी करणारा हा वारकरी. आणि जसं संत तुकाराम महाराज म्हणतात की भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणूकाठी, तर तशा पद्धतीचा सुद्धा वारकरी हा सहिष्णू आहे. पण जर त्याच्यावर काही कारणाने अन्याय अत्याचार झाले तर मात्र तो त्याला प्रत्युत्तर द्यायला तयार होतो. आणि तुकाराम महाराजांनी तेच सांगितलेलं आहे की आपण सहिष्णू आहोत, परंतु कोणाचा अन्याय अत्याचार सहन करायचा नाही. आणि संतांचे हेच विचार पुढे आपले सगळे फुले शाहू आंबेडकर आपण जो विचार मांडतो तर संत परंपरेचा ह्या आपल्या त्रयींवर सुद्धा पगडा होता. आणि संतांचे पुरोगामी विचार आपल्यापर्यंत पोचायला अनेक अडचणी आल्या. त्या म्हणजे
की जसं की अभ्यास पूर्वीचे लोक जे करत होते तशा पद्धतीने संत मांडले गेले. म्हणजे संत तुकारामांचा जर विचार केला आपण तर त्यांचे बंडखोरी विचार किंवा त्यांचे विद्रोही अभंग आपल्याकडे आजही कीर्तनामध्ये घेतले जात नाही. हां, मला एक सांगायचं आहे आपल्याला की जी कीर्तन परंपरा आहे तर ती पूर्ण कीर्तन परंपरा ही संत तुकारामांच्या अभंगावर आधारित आहे. म्हणजे सगळी कीर्तनाला जे अभंग असतात, कीर्तनाला प्रत्येक कीर्तनकार एक अभंग घेत असतो आणि ते कीर्तनं जी आहेत ती सगळी तुकारामांच्या अभंगावर आधारित आहेत. परंतु तुकारामांचे अभंग सवडीने किंवा सोयीने घेणारे कीर्तनकार इथपर्यंत आजपर्यंत होते. पण आता जे काही एक पुरोगामी विचारधारा आज संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या वाहत आहे तर त्या माध्यमातून अनेक अभंग, त्यांचे विद्रोही अभंग आणि विद्रोही कीर्तनकार आज तयार होत आहेत असं मला सांगायला आनंद वाटतो. बऱ्याच वेळा काय होतं की कीर्तनकार म्हणजे जे कीर्तनं सांगतात तर ते पारंपरिक पद्धतीने सांगितली जातात. परंतु आत्ताचे कीर्तनकार हे बदल करतायत, ही एक चांगली गोष्ट आहे. आता वारीमध्ये कीर्तनं ही प्रत्येकाची प्रत्येक ठिकाणी ठरली असतात. एक वारीचं एक मी सांगेन की जर आपण पाहिलं, मला हेही सांगायला आपल्याला आनंद होईल की संत ज्ञानेश्वर महाराज, आपण एकीकडं त्यांना ब्राह्मण असं म्हटलं जातं, पण वास्तविक म्हणजे ते जातीने जरी ब्राह्मण असले तरी आज ब्राह्मणांनी त्यांना किती छळलेलं आहे किंवा कसं कसं त्यांचे त्रास दिलेला आहे हेही आपल्याला माहिती आहे. परंतु संत ज्ञानेश्वरांच्या भोवतीच्या ज्या दिंड्या आहेत तर सुमारे 250 दिंड्या आहेत. पालखीच्या पुढं 27 दिंड्या आणि मागे जवळजवळ 241 दिंड्या, म्हणजे 250-300च्या आसपास दिंड्या आहेत. आणि ह्या सगळ्या दिंड्या ह्या बहुअंशीने सर्वअंशी ह्या बहुजन समाजाच्या आहेत. बहुजन समाज संत ज्ञानेश्वरांबरोबर चालतो आणि बहुजन समाज असं म्हणतो ज्ञानोबा आमचा आहे. म्हणजे ज्ञानोबा आमचा काय श्वास आणि तुकाराम निश्वास असे म्हणणारे वारकरी आपल्याला नक्की भेटतात. म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांमध्ये वारकरी कधीच भेद करत नाहीत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आळंदीला येणारा माणूस हा देहूला गेल्याशिवाय त्याची वारी पूर्ण होत नाही किंवा देहूला आलेला माणूस आळंदीला आल्याशिवाय त्याची वारी पूर्ण होत नाही, हेही आहे. त्यामुळं जे संतांनी सांगितलेलं आहे म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगळ, तशा पद्धतीने कुठल्याच संतांनी, सर्व संतांनी आपल्याला समानता सांगितलेली आहे, पुरोगामी विचार सांगितलेले आहेत, मानवतावाद सांगितलेला आहे. फक्त आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहून थोडा अभ्यास करायला पाहिजे, थोडंसं वाचन केलं पाहिजे. आणि मग वारीला कशाला जातात आपण एक म्हणतो की काय 18 दिवस 20 दिवस काय ते टाळ कुटत जायचं किंवा वगैरे. पण हा तुम्ही वारीत गेल्याशिवाय तिथं काय शिकायला मिळतं आणि काय आनंद घेता येतो हे आपण एक दिवस तरी वारी अनुभवल्याशिवाय शक्य नाही आहे. आता जर आपण बघितलं तर वारीमध्ये अनेक तरुण पिढी आकर्षित होत आहे. आणि आता म्हणजे मी माझ्या लहानपणापासून म्हणजे अगदी कळत्या वयापासून मी जवळजवळ 4-5 वर्ष मी स्वतः वारी केलेली आहे माझ्या आजीबरोबर. आणि त्याच्यानंतर कॉलेज जीवनामध्ये सुद्धा मी 2 वेळा म्हणजे पायी वारी केलेली आहे. त्यामुळं मी त्याच्यातला आनंद घेतलेला आहे. आणि म्हणून मला आपल्याला सांगावंसं वाटतं की आपण कुठल्याही गोष्टीला टीका करण्यापेक्षा आपण त्याचा अनुभव घ्यावा. म्हणजे ह्याच्यामध्ये मी एक आठवण सांगेन की बरेचसे परदेशी लोकसुद्धा वारी अनुभवण्यासाठी किंवा हे वारी काय आहे की जी बिन बोलवता एवढी लाखोंच्या संख्येने आज लोक जमा होतात. इथं कोणालाही मेसेज दिला जात नाही, इथं कोणाला निमंत्रणपत्र धाडली जात नाही आहेत की वारी आहे आणि वारीला या. वारीचं एक शिस्त आहे. वारीच्या ज्या दिंड्या असतात प्रत्येक विभागवार दिंडी आहे आणि त्या विभागातली माणसं तिथं भिशी पद्धतीने एकत्रित येतात. आणि ती भिशी साधारण 500 रुपयापासून ते 1000-1500 रुपयापर्यंत असते. तर ती भिशी म्हणजे काय तर तुमचं दोन वेळचं जेवण, चहा अशा पद्धतीचं त्याचं नियोजन तो वारीचा दिंडीचा जो चालक असतो प्रत्येक दिंडीचा
तर तो करत असतो. आणि त्यांचे जे ट्रक वगैरे असतात त्याच्यात आपल्याला सामान आपलं ठेवता येतं आणि आपल्याला पायी चालता येतं. ज्यांना पायी चालणं शक्य नाही अशा काही महिला असतील, पुरुष असतील, ते ट्रकमधून वारी करतात आणि मग वारी करण्याला त्याची जी मुक्कामाच्या ठिकाणं ती पालं टाकणं असो, स्वयंपाक करणं असो, अनेक गोष्टी, इतर गोष्टी ज्या आहेत ते पायी न चालणारी माणसं ही गाड्यांमधून जातात आणि ती सगळं नियोजन करत असतात. आणि हे सगळं सेवाभावी वृत्तीतून होतं. म्हणजे वारीतून काय शिकावं तर सेवा आणि समर्पण आपण शिकता येतं. इवन म्हणजे अगदी MBAचे स्टुडंटसुद्धा वारीचं नियोजन शिकण्यासाठी येतात. म्हणजे वारीचं नियोजन इतकं असतं की एक गाव ते प्रत्येक गावामध्ये वसतं. तर ते वसल्यानंतर तिथं मग ते जेवणाचं नियोजन, पाणी, आता सरकार पण खूप त्याला मदत करतं. म्हणजे संडासची उपलब्धता करून देणं किंवा स्वच्छतेच्या दृष्टीने पण प्रयत्न केले जातात. आणि ह्या वारीबरोबर आता अनेक इतर दिंड्या की ज्या दिंड्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात, म्हणजे ते कायमस्वरूपी नसतात. तर याच्यामध्ये म्हणजे निर्मल दिंडी, स्वच्छता दिंडी, आरोग्य दिंडी किंवा पर्यावरण दिंडी, नेत्रदान चळवळ, अगदी अनिसची सुद्धा दिंडी असते. हे आपल्याला माहीत आहे का? अनिसचे लोकसुद्धा संतांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी जातात. आणि कोणी म्हणजे अशा पद्धतीची तिथं व्याख्यानं किंवा भारुडांचं आयोजन केलं जातं की अंधश्रद्धेत लोक जाऊ नये या पद्धतीने सुद्धा करतात. आजच सकाळी मी एक फेसबुकला एक पोस्ट बघितली की संविधान दिंडी काढणार आहेत. तर मग एकाने टाकली संविधान दिंडी काढणं योग्य का अयोग्य? तर अर्थातच योग्य, कारण संविधानाचा प्रचार प्रसार करणं आणि संविधानात जी मूल्य आहेत तर ती संतांनी सांगितलेलीच मूल्य आहेत. हे आपण का नाही समजून घेत? आपण संत म्हणजे धार्मिक आणि संत म्हणजे संतांजवळ जाणं म्हणजे अंधश्रद्धेकडे जाणं, भजन करणं म्हणजे अंधश्रद्धेत जाणं, हाच विचार आपण का करावा? तर त्या दृष्टीने सुद्धा संविधान दिंडी काय अयोग्य आहे त्याच्यामध्ये? आणि जर संविधानाचा प्रचार प्रसार होणार असेल, कारण तुम्हाला एवढा मोठा जनसमुदाय तुम्हाला एकाच वेळी उपलब्ध होतो की जे तुमचे विचार तुम्ही त्याच्यात सांगू शकता, तुम्ही प्रचार प्रसार करू शकता, विचारांचा जागर करू शकता. आणि अशा पद्धतीने जर वारकरीसुद्धा ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबा याच्या व्यतिरिक्त जर काही ऐकणार असतील तर ते ऐकतात ना, नक्कीच ऐकतात. जिथं काही ठिकाणी मी पाहिलेले आहे की भारुडांच्या माध्यमातून सुद्धा समाज प्रबोधन होत असतं. पथनाट्य त्यातलाच एक भाग आहे आणि पथनाट्यसुद्धा रस्त्याने होत असतात. तर म्हणजे त्या माध्यमातून विचारांचा प्रचार प्रसार करणं आणि जागर करणं हा एक चांगला भाग आहे. म्हणजे आता माझा जन्म आळंदीसारख्या ठिकाणी झाला आहे आणि चोपदार घराण्यात झाला आहे, त्याच्यामुळं मला वारीचं खूप अट्रॅक्शन आहे लहानपणापासून, आजही आहे. आजही पूर्ण 18 दिवस मी वारीसोबतच असते असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण जरी मी वारीबरोबर नसले तरी वारीच्या बातम्या पेपरच्या वाचणं, सोशल मीडियावरचं सतत पाहणं, वाचणं आणि TV वर जे वारीबद्दलचं असतं ते सगळं पाहणं, म्हणजे मी वारीसोबतच मी पूर्ण वारी एन्जॉय करत असते. आणि ही करून बघा आपणही, कारण मी स्वतःसुद्धा बैलगाडीपासून ते आजपर्यंत ट्रक किंवा आज जी हायटेक वारी आपण झाली असं म्हणतो, ही मी स्वतः अनुभवलेली आहे. म्हणजे माझ्या वडिलांनी अनुभवलेली आहे. आणि पूर्वी म्हणजे आता खूप बदल झालेत. पूर्वी बैलगाड्यांमधून असायचं, आता एकेका दिंडीचे 4-4 ट्रक असतात किंवा इतकं सामान आणि इतकं सगळं असतं आणि ते पूर्ण महिन्याचं हे खरेदी करून सगळं बरोबर घेतलेलं असतं. तर हे सगळं असताना इथं कुठलाही भेदभाव नसतो, जात पात धर्म याच्या विरहित ही वारी असते. तर हा एक चांगला संदेश पण ह्याच्यातून वारकरी संप्रदायातून आपल्याला मिळतो. म्हणजे मला आठवतं आहे की जैतुंबी नावाच्या एक महिला कीर्तनकार होत्या आणि त्या मुस्लिम होत्या आणि त्यांना मी लहानपणापासून पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. आणि त्या ज्या वेळेला गेल्या म्हणजे वारल्या, तर त्यावेळेला नगर भागाच्या होत्या त्या आणि त्यावेळेला त्यांचा म्हणजे दफनविधी करायचा की अंत्यसंस्कार करायचे
हे ठरवण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र आले होते आणि मग सर्वानुमते असं ठरलं की त्या जन्मानी मुस्लिम होत्या, त्यामुळे त्यांचा दफनविधी केला गेला, परंतु त्यांची जी अंत्ययात्रा काढली ती वारकरी संप्रदायाने तिथल्या टाळ घेऊन पूर्ण भजन करून वारकरी म्हणजे ती यात्रा काढलेली आहे. तर म्हणजे हे असं जर आहे तर हे समानतेचं किंवा सर्वधर्म समभावाचं उदाहरण आपल्याला वारीत पाहायला मिळतं. दुसरे एक अकबर आबा म्हणून होते की म्हणजे माझे वडील एक म्हणजे अगदी उंच पुरे गोरे होते, तसेच अकबर आबा पण उंच पुरे आणि थोडे सावळे होते, परंतु माझे वडील आणि ते मला अगदी भाऊ भाऊ वाटायचे. कारण काय आहे की त्यांचा वेश पण पूर्ण धोतर शर्ट टोपी असा असायचा अकबर आबांचा. अकबर आबासुद्धा गेले आता, त्यांची कीर्तन मी ऐकलेली आहेत आणि ते कोणत्याच अंगाने मुस्लिम वाटत नव्हते. तर म्हणजे हे वारीत तुम्हाला अनुभवायला मिळतं, पाहायला मिळतं. म्हणजे वारीत काय मिळतं वारीतून आपल्याला, तर वारीतून समतेचा विचार मिळतो की जो आपल्याला संविधानाने पण दिलेला आहे आणि तोच विचार आपल्याला तिथं मिळतो. मानवतेचा विचार मिळतो आणि भेदभाव नाही, मुळात स्त्री पुरुष हा भेदभाव नाही वारीमध्ये. कारण आपल्याला एक स्त्री संतांची सुद्धा परंपरा आहे आणि ती सुद्धा वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे सगळं करत असताना की आपण वारीबद्दलचे जे गैरसमज आहेत आपल्या मनात खूप, तर ते आपल्याला आपण ते समजून न घेतल्यामुळे किंवा आपल्याला काही गोष्टी न समजल्यामुळं आपल्याला ते असे वाटतात. तर त्याच्यामुळं आपण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटलं की आपल्याशी आज वारीविषयी संवाद साधावा. आता वारीचं एक तुम्हाला मी फक्त थोडक्यात रुटीन काय असतं ते म्हणजे सांगू इच्छिते की प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 6 वाजता पालखी निघते. त्याच्यानंतर 9-10च्या दरम्यान विसावा असतो, त्या विसाव्यामध्ये नाश्ता असतो म्हणजे सगळ्यांचा. त्याच्यानंतर पुन्हा दुपारचं जेवण असतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ज्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी थांबते तर तिथं समाज आरती असं एक असतं. त्याला समाज आरती का म्हणतात, तर जिथं पालखी मुक्कामी असते तर तिथं अशी सिस्टीम असते की पूर्ण पालं असतात कडेने आणि मध्ये पालखीचा मुक्काम असतो आणि पालखीमध्ये ठेवून सगळ्या दिंड्या त्या आरतीला तिथे हजर असतात. आणि ती समाज आरती मुळातून म्हणजे एकदा तरी आयुष्यात वारीमध्ये काय बघायचं आहे तर एक दिवस तरी चालावं, तो अनुभव घ्यावा. आणि दुसरं म्हणजे समाज आरतीचा अनुभव घ्यावा आणि तिसरं म्हणजे रिंगणाचा अनुभव घ्यावा. रिंगण हे प्रकार जो आहे तो रिंगणाचा एक अनुभव घ्यावा. तर समाज आरती काय असतं, तर समाज आरती खूप पाहण्यासारखी असती. तर तिथं ज्ञानेश्वर आणि तुकारामांची आरती होते. आता मी आणखीन एक सांगेन तुम्हाला की मधल्या काही काळामध्ये ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या इथं तुकारामांची आरती होत नव्हती, परंतु काही लोकांनी ती तुकारामांची आरती तिथं एक वर्ष म्हणजे बंडखोरी करून थोडक्यात सुरू केली आणि तेव्हापासून तो प्रघात पडला. तर म्हणजे असं पण काही बंडखोरी जी तुकारामांनी सांगितली ते वारकरी आपले करतात. म्हणजे ते का करतात, तर त्यांना पुरोगामी विचार मान्य आहेत आणि पुरोगामी विचार वारकऱ्यांना मान्य आहेत. कुणी असं समजू नये. आता एकीकडं आपल्याला असं दिसतंय आता शेवटी सगळ्या धर्मांचे म्हणजे सनातन धर्माचं आणि हिंदू धर्माचं आक्रमण हे वारकरी संप्रदायावर सुद्धा आजच्या काळामध्ये खूप दिसतं. परंतु म्हणजे तितकाच मोठा समाज आहे, त्याच्यामुळे सगळेच वारकरी सनातनी आहेत का, सगळेच वारकरी हिंदुत्ववादी आहेत का असं समजायचं अजिबात कारण नाही असं मला वाटतं. कारण मी ज्या घरातून आलेली आहे तर आमचं पूर्ण कुटुंब, आमच्यासारखे अनेक कुटुंब पुरोगामी विचारांनी आज वारकरी संप्रदायाचं जतन करताना पुरोगामी विचार जतन करतात. तर हे पण एक वास्तव आहे आणि हे विचार आपल्या जनमानसात रुजवण्यासाठी आपण त्या वारीत गेलं पाहिजे. आपण आपले विचार सांगितले पाहिजेत आणि एक दिवस म्हणजे त्याच्यासाठी आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की वारीत जा असं सांगतायत मॅडम, तर वारीत जा म्हणजे वारीचा अनुभव घेण्यासाठी जा. तुम्ही वारकरी व्हा असं मला सांगायचं नाही आहे. तुम्ही माळ घातलीच पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे कुठलंही बंधन नाही आहे. तर त्याच्यामध्ये आपण फक्त आपल्या मनाने समजून घेण्यासाठी आपण काही गोष्टी करायला पाहिजेत असं मला वाटतं. या पुढील काळात पण आपण
2-3 एपिसोड वारी जोपर्यंत पंढरपूरला पोचत नाही आहे तोपर्यंत आपण वारीविषयी मी आणखीन अंग तुम्हाला वेगवेगळी सांगू इच्छिते आणि त्या पद्धतीने आपण हा संवाद करत राहू. आणि तुम्हाला आजचा हे ऐकल्यानंतर जर काही प्रश्न असतील तर मला वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये आपण ते विचारायला हरकत नाही. त्या जास्तीत जास्त शंकांचं निरसन पण करायचा मी प्रयत्न नक्की करीन. कारण मला असं वाटतं की आपल्या सगळ्या एक पुरोगामी विचारांच्या चळवळीतल्या जोडल्या जाणाऱ्या लोकांना पण वारी समजावी आणि वारी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. वारी करायची की नाही हा पुढचा मुद्दा आहे, पण मला वाटतं वारी समजून घ्यावी की जेवढी मला समजली तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करीन. जय भारत.